वेलकम स्टुडंट. आपण बघत आहोत इयत्ता 4थी सेमी, विषय इतिहास, धडा 12वा, पुरंदरचा वेढा व तह. काल आपण पाहिलं सुरतेवर छापा, पुरंदरला मुघलांचा वेढा, मुरारबाजीचा अतुल पराक्रम याविषयी माहिती आपण काल पाहिली. आता बघूया आपण पुरंदरचा तह. करणार काय, शक्ती चालेना, युक्ती उपयोगी पडेना, तेव्हा काही काळ माघार घेणेच योग्य, म्हणून मुघलांशी तह करायचा असे शिवरायांनी ठरवले. शिवराय जयसिंगकडे गेले. त्यांनी त्याच्याशी मुत्सद्देगिरीचे बोलणे केले. ते म्हणाले, मिर्झा राजे, आपण राजपूत आहात, आमचे दुःख आपण जाणता. बादशाहच्या स्वारींनी महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला आहे, लोकांचे हाल होत आहेत, लोक सुखी व्हावे म्हणून आम्ही स्वराज्याचे काम हाती घेतले आहे. आपणही हे काम हाती घ्या. मी आणि माझे मावळे आपल्या पाठीशी उभे राहू. जयसिंग मोठा धूर्त होता. त्याने शिवरायांना तह करण्यास सांगितले. त्यांनी तह केला. या तहात शिवरायांनी 23 किल्ले व त्याखालचा 4 लक्ष होणाचा मुलक मुघलांना देण्याचे कबूल केले. तहामध्ये ठरलं की आपले 23 किल्ले हे मुघलांना द्यायचे. हा तह 1665 साली झाला. पुरंदरचा तह झाला. याच वेळी शिवरायांनी आग्र्यात जाऊन बादशाहची भेट घ्यावी असे जयसिंगने त्यांना सुचवले की शिवाजी महाराज जाऊन औरंगजेबला जाऊन आग्र्याला भेटावे. त्यांना सुरक्षितेची हमीसुद्धा दिली, म्हणजे तिकडे जाऊन तुम्हाला काहीसुद्धा धोका होणार नाही असे शिवरायांना जयसिंगने सांगितले. जयसिंगच्या सूचनेनुसार शिवरायांनी विचार केला. बादशाही कपटी आहे, स्वतःच्या भावाशी सुद्धा त्याने दगलबाजी केली हे शिवराय ओळखून होते. तरी पण या प्रसंगाला सावधगिरीने तोंड द्यावेचे त्यांनी ठरवले. आपण बादशाहची भेट घेण्यास आग्र्याला जाण्यास तयार आहोत असे शिवरायांनी जयसिंगला कळवले. हा धडा इथे संपलेला आहे. सर्व माहिती लिहायची आहे आणि जे प्रश्नोत्तर पाठवणार आहे ते तुम्ही लिहून पाठसुद्धा करायचे आहेत आणि धडा वाचायचा आहे. थँक्यू.